शिरपूर तालुक्यातील आमोदी गावात दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य मंदिरात श्री शिवशंकर, श्रीराम पंचायतन, गुरुदत्त महाराज, श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती स्थापन होऊन प्राणप्रतिष्ठा महोत्सव संपन्न झाला. मागील 11 वर्षापासून प्रतीक्षात असलेली भाविकांची मनोकामना सिद्ध होण्याचा हा दिवस होता. तालुक्यात आमोदे हे गाव आता मंदिराचे गाव म्हणून ओळखले जात आहे. त्यात अजून एका मंदिराची भर पडली. मागील 3 दिवसांपासून येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत होते. आज मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न होऊन हा कार्यक्रम संपन्न झाला. या मंदिराचे बांधकाम आणि संपूर्ण काम पूर्णत्वास येण्यासाठी माजी खासदार हिनाताई गावित यांनी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आमदार काशीराम पावरा यांनी देखील 15 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. याशिवाय शहरातील इतर अनेक दानशूर व्यक्तिमत्वांनी या मंदिरासाठी भरीव देणगी देऊन सहकार्य केले होते. शिवाय गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी या मंदिरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सेवा दिली आहे. प्रामुख्याने या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार विजयकुमार गावित, शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, भाऊसो बबन चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष, भाजपचे युवा नेते राहुल रंधे, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे राजगोपाल भंडारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती के.डी. पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील आणि नरेंद्रसिंग सिसोदिया, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रशासकीय अधिकारी नाटूसिंग भाऊसाहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्रसिंग जमादार, माजी नगराध्यक्ष संगीताताई देवरे, प्राध्यापक लुमसे मॅडम, शिवसेनेचे राजू टेलर, भारतीय जनता पार्टीचे दिलीप लोहार, अण्णासाहेब विजयसिंग राजपूत, थांडनेरचे माजी सरपंच एकनाथसिंग जमादार, वाठोळा गावाचे सरपंच नारायणसिंग चौधरी, कार्यकर्ते अभिमन भोई, उद्योगपती कमल भंडारी, शरद अग्रवाल, राजू भंडारी, लाभ भोई, भटूआप्पा सोनवणे, राजेंद्र अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष काशीनाथ राऊळ, रविदादा रावल, ज्येष्ठ साहित्यिक M.K. भामरे, अर्जुन चौधरी, रमेश कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक गोकुळ चिंधू राजपूत यांच्यासह शिरपूर तालुक्यातील व आमोदे गावातील अनेक ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि भाविक आणि देणगीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देणगीदारांचा सन्मान देखील करण्यात आला. आमदार विजयकुमार गावित यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावना व्यक्त केली. सध्या समाजात क्रूरता आणि गुंड प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे. त्यामुळे लोकांचे आणि युवकांचे मन हे धर्मकार्याकडे वळवणे गरजेचे आहे. म्हणून मागील 5 वर्षात आम्ही जास्तीत जास्त निधी हा समाज मंदिर आणि मंदिर निर्माणासाठी दिला आहे. याशिवाय अनेक भजनी मंडळांना कीर्तन साहित्य देखील वाटप केले आहे. त्यामुळे आमचा आग्रह आहे की जितके विकास कामाला निधी दिला जातो त्यापेक्षा अधिक निधी आणि सामाजिक कामाला आणि मंदिरांसाठी उपलब्ध करून देत आहोत. यावेळेस आपली कन्या माजी खासदार हिनाताई गावित यांच्याबद्दल बोलताना ते भावूक झाले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक लुमसे मॅडम यांनी श्री गजानन महाराज यांचे महत्त्व विशद केले. बाबांचं जे जीवनचरित्र लिहिलेलं आहे, या जीवनचरित्राचे लेखक सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाबांच्या लीला आपल्याला कथन करतात. गण गण गणात बोते याचा अर्थ मी आपल्याला निवेदित करते. गण शब्द एक आहे, गण शब्द दुसरा आहे आणि गणात आणि बोते नेमकं काय आहे याच्यामध्ये? तर पहिला गण जो आहे यामध्ये जीवात्मा आहे, म्हणजे स्वतः प्रत्येक माणसामध्ये जो जीव आहे तो म्हणजे पहिला गण. दुसरा जो गण आहे यामध्ये शिवात्मा आहे, म्हणजे जो ब्रह्मांडामध्ये भरलेला परमेश्वर आहे तो आहे. आणि गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे पहा. इतका सुंदर अर्थ आपल्याला कथाकाराने ह्या गजानन विजय ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी दिलेला आहे. आणि म्हणून गण गण गणात बोते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हृदयात देव शोधा या मंत्राचा गजरे करत असतो. आपण देवाची भक्ती तर सर्वच करतो, पण हा देव सापडतो कुठं? तर हृदयात सापडतो. म्हणून कुठे शोधशी रामेश्वर आणि कुठे शोधशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. यावेळी या मंदिराचे अध्यक्ष रमेश राजपूत यांनी सतत 11 वर्ष संघर्ष करून हे मंदिर साकारले आणि आपले स्वप्न सत्यात उतरवले, म्हणून यांचा देखील सन्मान करण्यात आला. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन रत्नदीप सिसोदिया यांनी केले. शिरपूर तालुक्यातील जनतेने देखील या मंदिरात येऊन दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.